मित्रांनो नमस्कार। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी या व्हिडिओमध्ये मी देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मराठी कामगारांच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। आर्थिक अडचणीचं कारण पुढे करून कर्मचाऱ्यांना वर्षानुवर्षे कंत्राटी स्वरूपात ठेवणं अन्यायकारक आहे असं कोर्टाने म्हटलंय। न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या एकलपीठाने औद्योगिक न्यायालयाचा निर्णय रद्द करून याचिकाकर्त्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नियुक्ती आणि पूर्ण वेतन देण्याचे आदेश दिले। मित्रांनो, मालेगाव महानगरपालिकामध्ये कार्यरत असणारे काही कंत्राटी कामगार अनेक दिवसांपासून त्या महानगरपालिकेत कंत्राटी पद्धतीने काम करत होते। पण काही दिवसापूर्वी त्यांनी उच्च न्यायालयामध्ये त्यांची याचिका दाखल केली आणि अनेक दिवस झाले आम्हाला परमनंट केलं नाही, आमच्याकडून कंत्राटी पद्धतीने काम करून घेतलं जातंय अशी त्यांनी याचिका दाखल केली होती महानगरपालिकेच्या विरोधात। त्यावरती काल उच्च न्यायालयाने त्यांचा निकाल दिला आहे आणि तो निकाल कंत्राटी पद्धतीने जे काम करणारे जे सेवक आहेत किंवा जे कंत्राटी पद्धतीने काम करणारे लोक आहेत त्यांच्या बाजूने तो निकाल दिला आहे। उच्च न्यायालयाने त्या कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या जे व्यक्ती आहेत त्यांना लवकरात लवकर कायमस्वरूपी परमनंट महानगरपालिकामध्ये घ्या असे आदेश दिलेत आणि 8 दिवसाच्या आतमध्ये त्यांचं वेतन सुद्धा वाढवा आणि त्यांना कायमस्वरूपीचा परमनंट रोजगार द्या असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे महानगरपालिकेला। त्यामुळे हे खूपच असा महत्त्वाचा विषय आहे। त्यावरती सर्वोच्च न्यायालयाने काही टिप्पण्या सुद्धा केल्या आहेत, त्या सुद्धा तुम्हाला मी सांगतो। आर्थिक अडचणीचं कारण देऊन कर्मचाऱ्यांना अनेक वर्ष कंत्राटी स्वरूपात ठेवणं हे अन्यायकारक आहे, ही महत्त्वाची टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवरती केली। त्याबरोबरच कर्मचाऱ्यांना गुलाम बनवू नका हे सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलं की अनेक वर्ष कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीमध्ये ठेवणं हे त्यांच्यावरती अन्यायकारक बाब आहे। त्यामुळे ही खूप महत्त्वाची बातमी आहे आणि अपडेट सुद्धा आहे त्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी ज्या प्रशिक्षणार्थ्यांना वाटतं ह्या योजनेमधून काहीच होऊ शकत नाही। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही फक्त प्रशिक्षणार्थी योजना आहे आणि या योजनेतून काही होऊ शकत नाही। त्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी हा खास व्हिडिओ बनवला आणि हा व्हिडिओ त्यांनी आवर्जून पाहावा की कसं कंत्राटी पद्धतीने काम केल्याच्या नंतर सर्वोच्च न्यायालय सांगतंय की यांना अन्यायकारक तुम्ही वागणूक दिली आणि 8 दिवसाच्या आतमध्ये यांना तुम्ही परमनंट करा आणि यांचं वेतन जी वेतन श्रेणी असेल त्यानुसार द्या। त्यामुळे ही खूप मोठी बाब आहे। त्यामुळे मित्रांनो, कामगार जर परमनंट होत असतील तर प्रशिक्षणार्थी का होऊ शकत नाहीत? सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानुसार जर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांनी अनेक महिने त्या आस्थापनेमध्ये काम केलं तर त्या प्रशिक्षणार्थ्यांना सुद्धा कायमस्वरूपीचा रोजगार मिळण्याचा हक्क आहे। त्यामुळेच ज्या लढे सुरू आहेत, ज्या आंदोलन सुरू आहेत त्यामध्ये तुमची उपस्थिती दाखवा आणि हा कंत्राटी पद्धतीने जरी तुम्हाला सध्या रोजगार दिला तर तो भविष्यातील तुमचा कायमस्वरूपीचा परमनंट रोजगार असेल। सध्या तुम्ही कंत्राटी तत्वावरती जरी काम केलं तर तुम्हाला पुढे काही वर्षात लगेच तुम्हाला परमनंट होता येणार नाही, पण काही वर्षांनी तुम्हाला स्वतः सरकारच काय कोर्ट सुद्धा कायमस्वरूपी रोजगार परमनंट रोजगार द्या म्हणून सांगतंय। त्यामुळे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांनी त्यांचे नीट डोळे उघडावेत आणि पाहावे हा निकाल। आता या व्हिडिओवरती सुद्धा काही करतील की व्ह्यूज साठी व्हिडिओ बनवला, पण व्ह्यूज साठी नाही तर हा व्हिडिओ मागचं सत्य पहा। जे प्रशिक्षणार्थी म्हणतायत याच्यामधून काही होऊ शकत नाही, कायमस्वरूपी रोजगार मिळू शकत नाही, त्यांनी ही बातमी पहा, त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवला। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत शेअर करा, खास करून त्या प्रशिक्षणार्थ्यांना शेअर करा ज्यांना वाटतं की ही योजना आहे आणि या योजनेतून काहीही होऊ शकत नाही। व्हिडिओला एक लाईक करा, तुमचे प्रश्न व्हिडिओमध्ये कमेंट करा म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत रीच होईल। भेटू नवीन अपडेट्स नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।